नमस्कार मित्रांनो, MPSC शिक्षा या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर आपण मराठीचे 1000 प्रश्नांची सिरीज पाहत आहोत. जवळपास 5 व्हिडिओ आपले 1000 सिरीजचे पडलेले आहेत. जर कोणी पाहिले नसतील तर ते पण तुम्ही पाहून घ्या. सर्व काही वन लायनर MCQच्या माध्यमातून मी तुम्हाला हे महत्त्वपूर्ण प्रश्न सांगितलेले आहेत आणि त्याच्या बाहेर आयोग ही जाणार नाही. म्हणजे आयोगच नाही तर पोलीस भरतीला तसेच सरळ सेवेला जेवढे काही प्रश्न पडतात यामधल्याच प्रश्नांचं रिपिटेशन असतं. त्यामुळे तुम्ही ते आधी प्रश्न पहा, त्यानंतर ते पाहिल्यानंतर या प्रश्नाकडे वळा. कारण की एका सिरीजनं जर तुम्ही प्रश्न पाहिलेत तर तुम्हालाच फायदा होईल. आणि जे कोणी आपले नवीन विद्यार्थी मित्र असतील त्यांनी पण आपल्या चॅनलला अशाच पद्धतीच्या व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा. चला तर हा व्हिडिओ आपण पाहूया. पहा, मराठीमधील जवळपास आपण 1000 प्रश्न कव्हर करत आहोत मित्रांनो. 5वा भाग आहे हा. कुत्र्याने चावा घेतला, अधोरेखित शब्दाचे नाम कोणते? कुत्र्याने चावा घेतला, अधोरेखित शब्दाचे मुख्य नाम कोणते होते? तुम्हाला सामान्य रूपामध्ये विचारले किंवा विभक्ती रूप म्हणून घालून तिथे तुम्हाला विचारलेलं आहे. तर बघा, मुख्य नाम आहे कुत्रा. पहिला पर्याय कुत्रा, कुत्र्याने, कुत्र्याचा. तर पहिला 2 नंबरचा ऑप्शन बरोबर असेल, कुत्रा. पुढे पहा, 2 विजातीय स्वर एकत्र येऊन डॅश निर्माण होते. संयुक्त व्यंजन निर्माण होतं का संयुक्त स्वर निर्माण होतो का ऱ्हस्व स्वर का दीर्घ स्वर? तर उत्तर असतील 2 विजातीय स्वर एकत्र येऊन संयुक्त स्वर निर्माण होतो. म्हणजे 2 नंबरचा ऑप्शन बरोबर असेल. संयुक्त स्वर कोणकोणते आहेत? संयुक्त स्वर कोणकोणते आहेत? ए एक आहे बघा, ए, त्यानंतर ओ, त्यानंतर औ, त्यानंतर ए. असे संयुक्त स्वराचे ही आहेत वेगवेगळे उदाहरणं आहेत. पुढे पाहू. तलाव या शब्दाला खालील कोणते शब्द समानार्थी आहेत? पहिला पर्याय कासार, तडाग, शिर, नीर, अवनी, कुंज आणि तरंगिणी सरिता. तरंगिणी सरिता कुणासाठी आहे? नदीसाठी आहे, त्यामुळे येणार का? नाही येणार. अवनी पृथ्वीसाठी आहे. शिर आणि नीर कुणासाठी आहे? पाण्यासाठी. आणि दुधासाठी नीर, ते पाण्यासाठी आहे शिर म्हणजे. त्यानंतर तलावासाठी काय? कासार, तडाग. तर उत्तर नंबर 1 बरोबर आहे. पुढील पाहू. पुढील शब्दाचा लाक्षणिक अर्थ सांगा. जी काही शब्दशक्ती आहे, 3 शब्दशक्ती आहे. कोणती? अभिधा, व्यंजना आणि लक्षणा. शब्दशक्तीचे 3 प्रकार आहेत. अभिधा, व्यंजना, लक्षणा. तर तुम्हाला विचारले लाक्षणिक. लक्षणा: घरदार सोडून निघून जाणे, सर्व चीजवस्तू दान देण्यास सांगणे. पहिला पर्याय संन्यास घेणे, घरावर तुळशीपत्र ठेवणे. त्यानंतरचं काय हो? घर घाण टाकणे. आणि वरीलपैकी कोणताच नाही. तर उत्तर काय येणार? घरावर तुळशीपत्र ठेवणे. म्हणजे 2 नंबर उत्तर बरोबर आहे. लक्षणा म्हणजे हा मूळचा अर्थ नसतो, सरळ अर्थ नसतो, हा वेगळा अर्थ येथे घ्यायचा असतो. खालील शब्दसमूहाचा समूहदर्शक शब्द लिहा. जाणून घेण्याची इच्छा असणारा. पहिला पर्याय हुशार, जिज्ञासू. तिसरा पर्याय अभ्यासू आणि जागृत. तर पहिला कोणता पर्याय बरोबर आहे? जाणून घेण्याची इच्छा असते ना, जिज्ञासू 2 नंबरचा. म्हणजे ब पर्याय बरोबर, तर सर्व बाकीचे चूक आहेत. पुढे पाहू. पदार्थवाचक नामे ओळखा. पहिला पर्याय कळप किंवा कलप, वर्ग, सैन्य, घड, स्वर्ग, देव, अप्सरा, नंदनवन, दूध, साखर, कापड, सोने, पुस्तके, चेंडू, कागद, लेखणी. तर पर्याय क्रमांक 3 तुमचं बरोबर असेल. पदार्थवाचक नामे तुम्हाला ओळखायची तिथे. पुढील विधाने वाचा. तत्सम शब्द संस्कृतमधून रूपबदल न होता येतात, पण अनेकदा त्यांच्या अर्थात बदल होतो. बरोबर आहे का? तत्सम शब्द जसेच्या तसे येतात आणि त्यांच्या अर्थात बदल होतो का? नाही होत. देशी शब्दांची सरळ उत्पत्ती सांगता येते. चुकीचं आहे, सांगता येत नाही. म्हणजे पर्याय नंबर फक्त बरोबर आहे. बरोबर आहे का? अनेकदा त्यांच्या अर्थात थोडाफार बदल होतोच. म्हणजे पर्याय बरोबर. चूक बरोबर सांगा. प्राचीन काळी भारतात ब्राह्मी आणि खरोष्टी या 2 लिपी प्रचलित होत्या. खरोष्टी ही आर्य भारतीय लिपी आहे. ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या लिपीला ब्राह्मी लिपी म्हणतात. तर बघा, पहिल्या आणि ब बरोबर, व आणि क चूक, आणि क बरोबर, फक्त ब बरोबर. म्हणजे काय बरोबर असणार? आणि क बरोबर. म्हणजे प्राचीन काळी भारतात ब्राह्मी आणि खरोष्टी या 2 लिपी होत्या आणि ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या लिपीला ब्राह्मी लिपी असे म्हणतात. पुढीलपैकी योग्य शब्द कोणते ते लिहा. प्रतितयश, प्रतियश आणि प्रतियश. उत्तर असेल प्रतितयश 2 नंबर बरोबर. प्रतितयश.
खाली दिलेल्या वाक्यातून सार्वनामिक विशेषण असलेल्या वाक्याचा योग्य पर्याय बघा किंवा ओळखा. प्रभाला आता 60वे वर्ष लागले, पहिला पर्याय. दुसरा, रत्नाला 8वीचा वर्ग शिकवण्यासाठी आला. तिसरा, अक्काला 14 भाषा येतात, तिच्या सर्व साड्या म्हणजे भरजरी शालूच तिच्या विचारले. सार्वनामिक सार्वनामिक विशेषण म्हणजे आधी विशेषणाच्या आधी काय येणार? सर्वनाम येणार. मग तिच्या हे काय सर्वनाम आहे. 4 नंबरचा पर्याय बरोबर. उद्गारातील भाव सौम्य असतो म्हणून केवळ प्रयोगी वाक्यानंतर खालील कोणते विरामचिन्ह वापरले जाते? उद्गारातील भाव सौम्य असतो त्यामुळे कोणत्याही केवळ प्रयोगी अव्ययानंतर स्वल्पविराम वापरतात. चुकी बरोबर ते लिहा. विकृत शब्दांना तत्सम शब्द म्हणतात. सिद्ध शब्द तद्भव शब्द नसतात. रूढीमुळे अर्थ प्राप्त झालेल्या शब्दांना रूढ शब्द म्हणतात. तर बघा फक्त एकच चूक आहे, एकच बरोबर आहे, ते म्हणजे रूढीमुळे प्राप्त झालेल्या अर्थांना रूढ शब्द म्हणतात. विकृत शब्दांना तद्भव शब्द म्हणतात. तर सिद्ध शब्द हे कसे असतात? तद्भव असतात. ते बरोबर आहे, म्हणून ते चुकलेलं आहे. फक्त बरोबर. सामान्य रूप असलेली शब्दजोडी ओळखा. नदी नदीला, भरभर भराभर, साठा साठे आणि देखील देखले पण. तर सामान्य रूप बरोबर कोणता आहे? नदी नदीला, म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. खाली दिलेल्या शब्दाच्या यादीतून एकाच अर्थाचे शब्द 3 वेगवेगळ्या लिंगात लिहिलेले आहेत. योग्य पर्याय लिहा. काय? पहिलं, कन्या, दुहिता, पोरगी, बेटी, समानार्थी शब्द विचारलेले आहेत, दिलेले आहेत त्या ठिकाणी. रुमाल, पागोटे, पगडी, लोटा, लोटी, लाटणे, झरा, ओढा, नदी. खाली दिलेल्या शब्दातून एकाच अर्थाचे शब्द 3 वेगवेगळ्या लिंगात लिहिलेले आहेत. तर काय येणार उत्तर? 2 नंबर. रुमाल, तो रुमाल, ते पागोटे आणि ती पगडी, असे 3 वेगवेगळ्या लिंगात येतात. ते पुढे पाहू. दर्शक सर्वनामे जोड्या लावा. प्रश्नार्थक सर्वनामे, अनुसंबंधी सर्वनामे आणि निश्चित सर्वनामे. उत्तर काय येणार? बघा, दर्शक सर्वनामे कुठे आहेत? जवळचा व लांबचा प्राणी वा पदार्थ दाखवण्याकामी दर्शक सर्वनाम येतात. तो, ती असे दर्शक सर्वनाम. प्रश्नार्थक सर्वनाम काय? एकच प्रश्न विचारण्याच्या कामी प्रश्नार्थक सर्वनाम. अनुसंबंधी सर्वनाम म्हणजे काय? किंवा अनुसंबंधी सर्वनाम एकाच वाक्यात 2 शब्दांना जोडून येतात, त्याला अनुसंबंधी सर्वनाम म्हणतात. आणि अनिश्चित सर्वनाम कोणत्याही नामाचा व पदार्थाचा बोध होत नाही नेमकं काय, त्यामुळे त्याला अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात. त्याच्यामुळे 3 नंबरचा ऑप्शन बरोबर असेल. पुढील विधाने वाचा. कर्मणी प्रयोगात कर्म प्रथमेच असते. कर्मणी प्रयोगात क्रियापद सकर्मक असते. ती अभ्यास करते हे भावी प्रयोगाचे उदाहरण आहे. फक्त आणि बरोबर आहे. कर्मणी प्रयोगात कर्म कसं असतं? प्रथमेत असतं, परंतु कर्ता कधीच प्रथमेत नसतो. कर्मणी प्रयोगात क्रियापद सकर्मक असते, कारण प्रयोगच कर्मणी प्रयोग होऊ शकणार नाही कर्माशिवाय, म्हणून त्याला कर्मणी प्रयोग म्हटलेला आहे. आणि बरोबर. ती अभ्यास करते, तो अभ्यास करतो, म्हणजे कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे, त्यामुळे चुकलेला आहे. आणि बरोबर आहे. कोडे कुणी माझे उकलील का, या वाक्याचे होकारार्थी वाक्य करा. माझे कोडे कुणी उकलणार नाही, माझे कोडे सगळे उकलणार, माझे कोडे मी उकलणार आणि यापैकी नाही. तर उत्तर काय येणार? ह्याचा नकार या वाक्याचं होकारार्थी करा म्हटलंय. माझे कोडे कोणी उकलणार नाही, तर हे होकारार्थी आहे का? होकारार्थी अशाच पद्धतीने होतं. पुढील पाहू, म्हणजे पर्याय क्रमांक 1 याचं बरोबर आहे. नास्तिक, नापसंत, अनादर, अपुरा, अयोग्य ही पदे कोणत्या समासाची आहेत? इथे पहिलं जी काही प्रत्यय आलेला आहे तो नकार देणारा प्रत्यय आहे. पहिला पर्याय बघा, नत्र तत्पुरुष, कर्मधारय, दिग्गू आणि आलोक तत्पुरुष. पहिला पर्याय बरोबर असेल. नत्र तत्पुरुष समासाची ही उदाहरणं आहेत नत्रची. कारण नत्र तत्पुरुष समास कधी होतो? ज्यावेळेस ना, अन, अपुरा किंवा पण, परंतु असे शब्द येतात, त्यावेळेस नत्र तत्पुरुष समासाची उदाहरणे असतात ते. पुढे पाहूया. नामसाधित क्रिया विशेषण, विशेषण साधित क्रिया विशेषण, धातू साधित विशेषण, समाटघटित विशेषण. आता बघा यामध्ये जर बघा नामसाधित म्हणलं सकाळी आणि प्रथमता ही नामं आहेत, त्यामुळे पहिल्याचं काय येणार? 3 नंबर येणार. ही नामं आहेत सकाळी प्रथमता, पहिल्याचं उत्तर काय येणार? 3 नंबर. विशेषण साधित म्हणले, इथे विशेषण कुठं येतं? 4 नंबर. मोठा आणि सर्वत्र नाही का विशेषण आहे ते मोठ्याने. धातू साधित धातूपासून बनतात. धातू साधित कोणते आहेत?
निजल्यावर खेळताना आणि समाजघटित दररोज शास्त्रीय दृष्ट्या हे समासाचे प्रकार आहेत. मग त्यामुळे अशा पद्धतीचं उत्तर येणार 1. अर्धी रक्कम, पाव हिस्सा, पाव माप ही संख्यावाचक विशेषणाच्या कोणत्या प्रकारात मोडतात? अपूर्णांक सूचक विशेषण, अपूर्णांक सूचक संख्या विशेषण, अनिश्चित संख्या विशेषण, साकल्यवाचक. अर्धी रक्कम, पाव हिस्सा आणि पाव माप ही अपूर्णांक सूचक संख्या विशेषणाची उदाहरणं आहेत. 2 नंबर अपूर्णांक आहेत ना, पाव, निम्मा, अर्धा ते. पुढील बघू. खालील वाक्याचे संयुक्त वाक्य करा. मेघ दाटून आले, धो धो पाऊस पडला. पहिला पर्याय, मेघ दाटून आल्यावर धो धो पाऊस पडला. मेघ दाटून आले आणि धो धो पाऊस पडला. मेघ दाटून आल्यानंतर धो धो पाऊस पडला. मेघ दाटून आल्यामुळे धो धो पाऊस पडला. तर उत्तर काय येणार हो? काय विचारलं? संयुक्त वाक्य करायचे. संयुक्त वाक्यामध्ये प्रधानत्वसूचक, उभयनिव्य अव्यय जी काय आहेत त्यांचा समावेश होतो. हे आल्यावर, आल्यानंतर, आल्यामुळे ही जी काय आहेत ना केवळ प्रयोगी अव्यय, इथं फक्त केवळ वाक्य आहेत. यामध्ये संयुक्त पण नाही आणि मिश्र पण नाही. आल्यानंतर, आल्यामुळे ही सगळी तिन्ही पण केवळ वाक्याची उदाहरणं आहेत. आणि हे जे काय तर संयुक्त वाक्य आहे. हे 2 नंबर उत्तर बरोबर आहे. वारूडचे मगरूर सावकार बाबारावांचे एका अपघाती निधन झाले. त्यावेळी झालेल्या शोकसभेत उपस्थित मंडळी त्यांच्या कार्याबद्दल भरभरून बोलतात. या प्रसंगासाठी कोणती म्हण लागू पडते? भरवशाच्या म्हशीला टोन कुणाची म्हैस कुणाला उठबस, मेलेल्या म्हशीला मनभर दूध, म्हशीची शिंगे म्हशीला जड नसतात. तर उत्तर काय की म्हणजे जो काही व्यक्ती मेलेला असतो त्याच्याबद्दल प्रशंसाच ऐकायला मिळते. म्हणजे उत्तर काय येणार? मेलेल्या म्हशीला मनभर दूध. पुढील सामान्य रूपे पहा. परंतु हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे, त्यामुळे पाहायला इथं चुकीचं येईल. पण, परंतु, परी, किंतु, तरी. पण, परंतु, परी, किंतु हे शब्द उभयनिव्य अव्ययाच्या कोणत्या प्रकारातील आहेत? विकल्पबोधक, परिणामबोधक, न्यूनतमबोधक आणि उद्देशबोधक. सविनियुक्त आणि उसंकासह ही 2 शॉर्ट फॉर्म मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहेत. प्रधानत्वसूचक आणि गौणत्वसूचकचे प्रकार मी तुम्हाला सांगितलेले आहेत. तर उत्तर काय येणार ह्याचं? न्यूनत्वबोधक. पण, परंतु, परी, किंतु हे काय न्यूनतमबोधक आहेत. अभिषेक खेळत होता आणि तो पडला. वाक्याचा प्रकार सांगा. केवळ आहे, मिश्र आहे, संयुक्त आहे आणि साधा आहे. फक्त संयुक्त आहे आणि आलेला आहे मध्ये, त्याच्यामुळे प्रधानत्वसूचक उभयनिव्य अव्ययाने जोडलेलं वाक्य कसं असतं? संयुक्त असतं. फक्त क बरोबर संयुक्त वाक्य. परकीय भाषा गट आणि त्यातून मराठी भाषेत आलेले गट यांच्या जोड्या दिलेल्या आहेत, त्या जुळवायच्या. इंग्रजी भाषेतून कोणते आलेत? पेट्रोल, मोटार, ड्रायव्हर, कंडक्टर. म्हणजे अचं काय? 4 नंबर उत्तर येणार. पोर्तुगीज भाषेपासून कोणते आले? तो पोर्तुगीज भाषेपासून 3 नंबर. पोर्तुगीज बटाटा, पगार, हापूस, फणस. त्यानंतर फारसीमधून कोणते आले? तर पोशाख, गुन्हेगार, कामगार आणि अत्तर. आणि अरबीमधून अर्ज, साहेब, मंजूर, इनाम हे आलेले आहेत. अशा पद्धतीने म्हणजे 3 नंबरचा ऑप्शन बरोबर असेल. पुढील विधाने वाचा. क्रियेचा भाव हाच करता असतो. क्रियापद तृतीयपुरुषी एकवचनी असते. कर्म असल्यास त्याची सप्रत्यय द्वितीय असते. वरील लक्षणे कोणत्या प्रयोगाची आहेत? वरील लक्षणे. पहिला प्रयोग, गौण कर्मणी भावे, कर्मभाव आणि कर्मकर्ता. तर क्रियेचा भाव करता म्हणजे भावे प्रयोगाची उदाहरणं आहेत. तू वाईट वागतोस म्हणून तुला बोलणी खावी लागतात. या वाक्यातील म्हणून या अव्ययास काय म्हणतात? तो ही उभयनिव्य अव्ययाचे प्रकार आहेत. पहिला परिणामबोधक, दुसरा विकल्पबोधक, न्यूनतमबोधक आणि कारणबोधक. परिणामबोधक आहे, तुझ्या वागण्यामुळे त्याचा परिणाम त्याच्यावर होत आहे. मी उद्या पुण्यास पोहोचेन. या वाक्यातील विधेय ओळखा. विधेय म्हणजे काय? मी आधी सांगितलं. कोणते वाक्याचे 2 भाग असतात, उद्देशांक, विधेयांक. विधेय म्हणजे काय असतं? क्रियापद असतं. मग वाक्यातलं क्रियापद कोणतं आहे? ते विधेय असेल. काय हो? पोहोचेन हे वाक्यातलं क्रियापद आहे म्हणून ते विधेय आहे. आडवाट, पडछाया, प्रतिदिन, भरजरी हे शब्द मराठी व्याकरणात डॅडॅश म्हणून ओळखले जातात. आड काय? पड, प्रति हे काय? तो उपसर्ग आहे, त्यामुळे मराठी व्याकरणात ते उपसर्ग साधित शब्द म्हणून ओळखले जातात. त्याने काम चांगल्या रीतीने केले असते तर नोकरी कशाला गेली असती. या वाक्याचा प्रकार ओळखा. पहिला बघा, संयुक्त वाक्य. विध्यर्थ, प्रश्नार्थक का संकेतार्थक. संकेत दिला आहे, काम चांगलं केलं तर नोकरी गेली नसती म्हणजे संकेतार्थी वाक्य आहे.
साखर भात हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? समाहार आहे, कर्मधारय आहे, मध्यमपद लोकी, अलुक तत्पुरुष. साखर भात मध्यमपद, साखर घालून तयार केलेला भात म्हणजे मध्यमपद. 3 नंबर बरोबर. विडा उचलणे या वाक्यप्रयोगाच्या योग्य उपयोगासाठी खालील पर्यायातून अचूक शब्द निवडा. तकडीतल्या पाण्याचा विडा उचलणे, शर्यत लावणे, प्रतिज्ञा करणे, वजन उचलणे. तर विडा उचलणे म्हणजे काय? प्रतिज्ञा करणे. पुढे आहे परिणामबोधक संयुक्त वाक्य ओळखा. परिणामबोधक विचारलेलं आहे संयुक्त वाक्य. विजा चमकू लागले आणि पावसाला सुरुवात झाली. लोक आपली स्तुती करोत किंवा निंदा करोत. हे कसं आहे? वैकल्पिक विकल्पबोधक. आणि हे कसं आहे? आणि स्वरूपबोधक. मोटार वाटेत नादुरुस्त झाली त्यामुळे मला यायला उशीर झाला. परिणाम मोटार नादुरुस्त झाल्याचा परिणाम त्याच्या येण्यावर झालेला आहे म्हणजे 3 नंबर बरोबर. आणि हे कोणतं आहे? मरावे परी कीर्ती रूपेवर आहे. पण परी परंतु न्यूनतम बोधक आहे. नमस्कार मित्रांनो, आपण आज पोलीस भरतीसाठी जवळपास 500 प्रश्नाचा व्हिडिओ बनवणार आहे जे की करंट अफेअरचे प्रश्न असणार आहेत. आणि याबाहेर करंट अफेअर तुम्हाला करायची गरजही पडणार नाही. अनेक प्रश्न आहेत, जवळपास 500च्या वर यामध्ये प्रश्न आहेत जे की करंट अफेअरचे, जे की पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण, तसेच MPSC सरळ सेवा आणि जेवढ्या काही परीक्षा आपल्या स्पर्धा परीक्षा होतात महाराष्ट्रात त्यांच्यासाठी हा 2022च्या पूर्ण वर्षाच्या चालू घडामोडी मी काढलेले आहेत. तरी तुम्ही यामध्ये जेवढ्या काही तुम्हाला म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ जर पाहिलं तर तो जवळपास 500 प्रश्न तुम्ही केलेले असतील. त्यामुळे याच्या बाहेरील करंट अफेअर काही वेगळं येणार नाही. तर त्यामुळे मित्रांनो तुम्ही हे जे काही प्रश्न आहेत तर कशा पद्धतीने करायचे ते पण आपण पाहणार आहोत. मित्रांनो, चालू घडामोडीमध्ये जर बघितलं तर एक गोष्ट महत्त्वाची जर बघितली तर पोलीस भरतीसाठी चालू घडामोडी फक्त वन लायनर येतं आणि हे वन लायनर प्रश्न तुम्हाला जास्तीत जास्त मार्क देऊन जातात मित्रांनो. म्हणून वन लायनर प्रश्नामधले अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न तुमच्या पोलीस भरतीसाठी, सरळ सेवा भरती, तलाठी भरतीसाठी मी काढलेले आहेत. तर ते तुम्ही जर पाहिले 1 ते 2 वेळेस तर तुम्हाला ते प्रश्न पाठच होतील. आणखी एक गोष्ट महत्त्वाची सांगायचं म्हणलं, जर जे कोणी नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि मित्रांनाही आपल्या चॅनलला शेअर करा आणि लाईक करा. चला तर मग हे 500 प्रश्नाचा व्हिडिओ पाहूया. कोणत्या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी वंदे भारत उपक्रम सुरू केलेला आहे? तर बघा, कोणत्या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी, जे की आत्ताचे महाराष्ट्राचे गृहमंत्री पण आहेत आणि उपमुख्यमंत्री पण आहेत, त्यांनी वंदे भारत उपक्रम सुरू केलेला आहे? तर त्याचं उत्तर काय असणार? देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्यांनी हा वंदे भारत उपक्रम सुरू केलेला आहे. तर त्यानंतर पाहूया पुढील. कोणत्या भारतीय कंपनीने अलीकडेच 24व्या वर्ल्ड कम्युनिकेशन अवॉर्डमध्ये क्लाउड नेटिव्ह अवॉर्ड जिंकलेला आहे? क्लाउड नेटिव्ह अवॉर्ड जिंकलेला आहे. तर कोणती कंपनी होती? रिलायन्स जिओ नावाची कंपनी आहे, जी की अंबानीची आहे, रिलायन्स जिओ. पुढे पाहू. कोणत्या संघाने हिमाचल प्रदेशला हरवून सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धा जिंकलेली आहे? तर त्याचं उत्तर काय हो? सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धा जिंकलेली आहे. तर मुंबई या संघाने जिंकलेली आहे. पुढील पाहू. कोणत्या केंद्रीय मंत्र्याने फिट इंडिया फ्रीडम रन 3.0 लॉन्च केलेली आहे? फिट इंडिया फ्रीडम रन 3.0 लॉन्च केलेली आहे. तर त्यांचं नाव आहे मित्रांनो अनुराग ठाकूर. अनुरागजी ठाकूर ते क्रीडा मंत्री पण आहेत आजच्या घडीला. पुढील पाहू. 2020-21 मध्ये परफॉर्मिंग ग्रेट इंडेक्समध्ये कोणत्या राज्यांनी अव्वल स्थान पटकावलेलं आहे? परफॉर्मिंग ग्रेट इंडेक्समध्ये केरळ या राज्याने अव्वल स्थान पटकावलेलं आहे. खालीलपैकी कोणत्या देशाने आपला पहिला अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी अमेरिकेसोबत भागीदारी केलेली आहे? पहिला अणुऊर्जा प्रकल्प आहे त्या देशातला, तर अमेरिकेसोबत त्याने भागीदारी केलेली आहे. तर त्या देशाचं नाव आहे पोलंड. पुढील बघू. टाइम हायर एज्युकेशन इम्पॅक्ट रँकिंगमध्ये कोणते विद्यापीठ अव्वल आहे? टाइम हायर एज्युकेशन इम्पॅक्ट रँकिंगमध्ये सिडनी विद्यापीठ हे अव्वल आहे. पुढील पाहू. कोणत्या राज्यातील तरुण आणि महिला उद्योजकांनी गुगलसोबत करार केलेला आहे? तर त्याचं नाव आहे मित्रांनो तेलंगणा. घटक राज्यातील महिलांनी गुगलसोबत करार केलेला आहे, तरुण महिलांनी. कोणत्या शहरात PM मोदींनी सेमिकॉन इंडिया कॉन्फरन्सचे 2022चे उद्घाटन केलेले आहे? कोणत्या शहरात मोदींनी सेमिकॉन इंडिया कॉन्फरन्स 2022चे उद्घाटन केलेले आहे? तर उत्तर काय हो? बेंगलुरू. पुढे पाहू. आयुष्मान भारत दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर त्याचं उत्तर आहे 30 एप्रिल.
आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये पी व्ही सिंधूने कोणते पदक जिंकले? तर ते कांस्य पदक जिंकलेले आहे. पी व्ही सिंधूने कांस्य पदक जिंकलेले आहे. पुढे पाहू, कोणत्या शहरात आजारी आणि जखमी गायीसाठी रुग्णवाहिका सेवेचे उद्घाटन करण्यात आले? तर उत्तर आहे दिब्रुगड. दिब्रुगड या ठिकाणी आजारी आणि जखमी गायीसाठी रुग्णसेवेचे उद्घाटन करण्यात आले. पुढील पाहू, CIAचे पहिले मुख्य तंत्रज्ञान अधिकारी कोण बनले? CIAचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी नंद मूलचंदानी बनलेले आहेत. नंद मूलचंदानी. कोणत्या राज्याने औद्योगिक गुंतवणूक धोरणात सुधारणा केलेली आहे? औद्योगिक गुंतवणूक धोरणात हिमाचल प्रदेश राज्याने सुधारणा केलेली आहे. जम्मू काश्मीरमधील कोणत्या नदीवर 540 मेगावॅटचा क्वाड जलविद्युत प्रकल्प तयार केला आहे किंवा सुरू आहे? तर चिनाब नदीवर हा क्वाड जलविद्युत प्रकल्प सुरू आहे. छत्तीसगड सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात किती टक्क्याने वाढ केली? तर 5% छत्तीसगड सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली. कोणत्या कंपनीने मिथेनॉलच्या 15% मिश्रणासह M15 पेट्रोल लॉन्च केलेले आहे? कोणते पेट्रोल आहे? M15 पेट्रोल लॉन्च केले. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने ते लॉन्च केलेले आहे. पुढील पाहू, 12व्या जागतिक हिंदी परिषदेचे आयोजन कोणत्या देशाकडून केले? 12वी जागतिक हिंदी परिषद या हिंदी परिषदांची सुरुवात 1975 नागपूर येथून झालेली आपल्याला बघायला मिळते. तर 12व्या जागतिक हिंदी परिषदेचे आयोजन फिजी या देशाने केलेले पाहायला मिळते. पुढे पाहू, जीव मिल्खा सिंग इन्व्हिटेशनल गोल्फ स्पर्धा कोणी जिंकलेली आहे? उत्तर आहे गगनजीत भुल्लर. कोणत्या राज्याने क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुधारणांवर 1000 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे? तर उत्तर आहे आसाम. पायाभूत क्रीडा क्षेत्रातील फक्त आसामने घेतलेला आहे निर्णय. कोणत्या राज्याने पुन्हा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्याची घोषणा केलेली आहे? तर आधी याचं नामकरण करण्यात आलं होतं केंद्राकडून मेजर ध्यानचंद अवॉर्ड, परंतु परत एकदा राजस्थाननं आपापल्या घटक राज्यासाठी राजस्थाननं राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार खेळासाठी देण्याची घोषणा केली. कोणत्या देशाचा क्रिकेटपटू डेडेन सिमीला सितारा पाकिस्तान पुरस्कार देण्यात आला? डेडेन सिमी. तर वेस्ट इंडिज जायचा आहे तो डेडेन सिमी. पुढील पाहू, 12वी UP इंडिया ज्युनियर पुरुष चॅम्पियनशिप स्पर्धा कोणी जिंकली? तर उत्तर प्रदेशने जिंकलेली आहे. भारताचे सर्वात जास्त साखर उत्पादक राज्य कोणते बनले? महाराष्ट्र सर्वात जास्त साखर उत्पादन करणारे राज्य आहे महाराष्ट्र आहे. टाटा IPL 2022च्या विजेत्या संघाला किती कोटी रुपये दिले होते? तर 20 कोटी रुपये देण्यात आलेले होते. पुढे पाहू, जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या निखत झरीनला कोणत्या राज्याने 2 कोटी रुपये देण्याची घोषणा केली? तेलंगणाने 2 कोटी रुपये देण्याची निखत झरीनला देण्याची घोषणा केलेली आहे. बांगलादेशचा कोणता अष्टपैलू खेळाडू तिसऱ्यांदा कसोटी संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त झाला? शकीब अल हसन आहे मित्रांनो कसोटी संघाचा कर्णधार. हरवलेल्या मुलांचा शोधण्यात मदत करण्यासाठी कोणत्या सोशल नेटवर्क साईटने अलर्ट फीचर लॉन्च केलेले आहे? तर इंस्टाग्रामने हे अलर्ट फीचर लॉन्च केलेले हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी. भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षानिमित्त वर्धापन दिनानिमित्त कोणत्या देशाने 75 शिष्यवृत्त्या सुरू केल्या? तर मित्रांनो ब्रिटन या देशाने 75 शिष्यवृत्त्या अमृत महोत्सवानिमित्त भारताच्या सुरू केलेल्या आहेत. इस्रोने कोणत्या देशाचे 3 उपग्रह सोडलेले आहेत नुकतेच? तर सिंगापूर या देशाचे 3 उपग्रह इस्रोने सोडलेले आहेत. 1000 मेगावॅट क्षमतेचा भारतातील सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू केलेला आहे? तर तेलंगणा राज्यात सुरू केलेला आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आलेली आहे. 5व्या जागतिक चित्रपट पर्यटन परिषदेचे आयोजन कोठे केले? 5वी जागतिक चित्रपट पर्यटन स्पर्धा 2022 मुंबई येथे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्थेच्या शताब्दी वर्ष सोहळ्याचे उद्घाटन कोणी केले? नरेंद्रसिंग तोमर यांनी शताब्दी सोहळ्याचे वर्गीकरण केलेले आहे. नरेंद्रसिंग तोमर राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्थेच्या शताब्दी सोहळा त्याचा नुकताच पार पडला. 100 वर्ष पूर्ण राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्थेला ती कर्नाल येथे आहे हरियाणामध्ये. त्याचं उद्घाटन कोण केलं? नरेंद्रसिंग तोमर. प्रधानमंत्री मोदींनी कोणत्या राज्यात अटल पुलाचे उद्घाटन केले? तर त्याचं नाव काय आहे? कोणत्या राज्यात केले अटल पुलाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी?
तर गुजरात या राज्यात केले. कोणता देश हायड्रोजन ट्रेन सुरू करणारा जगातला पहिला देश बनलेला आहे? तर जर्मनी हा देश आहे. जर्मनी हायड्रोजन ट्रेन सुरू केलेला आहे. भारतात कोणता दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो? तर काय 29 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. पुढील पाहू. भारत कोणत्या राज्यात टोमॅटो फ्लू नावाचा विषाणू पहिला रुग्ण आढळलेला? भारताच्या कोणत्या राज्यात टोमॅटो फ्लू नावाचा विषाणू पहिला रुग्ण आढळलेला आहे? त्याच्याने बदल झालेला आहे. केरळ राज्यामध्ये आढळलेला आहे टोमॅटो फ्लू. भारताने कोणत्या वर्षी निव्वळ शून्य उत्सर्जनाचे लक्ष्य गाठण्याची घोषणा केलेली आहे? भारत हा कार्बन न्यूट्रल असेल यावर्षी. भारत 2070 मध्ये कार्बन न्यूट्रल असेल भारत. गुगलने कोणत्या देशात 1 लाख विकास कामासाठी कार्यक्रम जाहीर केलेला आहे? गुगलने 1 लाख विकासासाठी कार्यक्रम भारतामध्ये जाहीर केलेला आहे. भारतातले पहिले 3D पोस्ट ऑफिस कोणत्या शहरात बांधले जाणार आहे किंवा बांधले गेले? बेंगळुरू या शहरात पहिले 3D पोस्ट ऑफिस बांधले गेलेले बघायला मिळेल. कोणत्या राज्याला उष्णकटिबंधीय वादळ माओनचा फटका बसला? फिलिपाईन्स या राज्याला माओन या वादळाचा फटका बसला. नुकतेच हे फिलिपाईन्समध्ये येऊन गेले माओन. कोणत्या राज्यात अनंत ताल हे राष्ट्रीय स्मारक घोषित करण्यात आलेले आहे? तर अनंत ताल हे राष्ट्रीय स्मारक दिल्ली येथील घोषित करण्यात आलेले आहे. ICMRचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? ICMR कोण आहे तो? राजू बेही. कोणत्या राज्याच्या विधानसभेने महिला आमदारासाठी 1 दिवसाचे अधिवेशन राखीव ठेवले आहे? तर उत्तर आहे उत्तर प्रदेश. महिला आमदारासाठी 1 दिवसाचं राखीव ठेवलेलं अधिवेशन उत्तर प्रदेश आहे. नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स NCGGचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर उत्तर आहे भरतलाल. बथुकम्मा उत्सव कोठे आयोजित केला? हरियाणामध्ये बथुकम्मा उत्सव. तेलंगणामध्ये बथुकम्मा उत्सव साजरा केला जातो. हमार बेटी हमारा मान अभियान कोणत्या राज्याने सुरू केले? तर छत्तीसगड राज्याने सुरू केलेले बघायला मिळते. पुढील बघू. अमेझॉनने भारतातील पहिल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे कोणते राज्य निवडले? अमेझॉनने भारतातील पहिल्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी राजस्थान राज्य हे निवडलेले आहे. ग्लोबल फायनान्शियल सेंटर इंडेक्स 2022 मध्ये कोण अव्वल स्थानावर आहे? तर उत्तर काय? न्यूयॉर्क. ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये हर्षदा शरद गुरुने कोणते पदक जिंकले? तर सुवर्ण पदक जिंकले. कार्बन टायगर रिझर्वचे नवे संचालक कोण बनलेले आहेत? कार्बन टायगर रिझर्वचे नरेश कुमार हे संचालक बनलेले आहेत. मेघालय गेम्स 2022ची 4थी आवृत्ती कोठे सुरू झालेली आहे? शिलाँग येथे सुरू झाली. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम 2021चे जेतेपदक कोणत्या विद्यापीठाने जिंकले? तर जैन विद्यापीठाने जिंकलेलं आहे. खेलो इंडिया विद्यापीठ हे पण गेम होतात खेलो इंडियाचे, ते जैन विद्यापीठाने जिंकलेले आहेत. सहकार मंत्रालयाचे नवे सचिव कोण आहेत? सहकार मंत्रालयाचे नवीन सचिव कोण आहेत? तर कोण आहे तो? ज्ञानेश कुमार. सहकार मंत्रालयाचे नवीन सचिव. कोणत्या राज्याने मोबाईल पशुवैद्यकीय आरोग्य सेवा सुरू करण्याची घोषणा केली? तर उत्तर आहे त्रिपुरा. ख्रिस्ताचा जगातील सर्वात मोठा पुतळा कोणत्या देशात तयार झालेला आहे? येशू ख्रिस्ताचा तर ब्राझील या देशात तयार झालेला आहे. नेपाळ देशात भारताचे नवीन राजदूत कोण बनलेले आहेत? तर नवीन श्रीवास्तव बनलेले आहेत. जम्मू आणि काश्मीर परिसीमन आयोगाने जम्मू प्रदेशात किती जागा प्रस्तावित केल्या आहेत? तर 43 जागा जम्मू काश्मीरसाठी प्रस्तावित केलेल्या आहेत. कोणत्या राज्याने नथम्मा विमा योजनेचा विस्तार केला? तर उत्तर आहे तेलंगणा. सार्वजनिक व्यवहार निर्देशांक 2022 मध्ये कोणते राज्य अव्वल आहे? तर अव्वल आहे हरियाणा. 5वी दक्षिण आशियाई भूविज्ञान परिषद कोठे सुरू झाली? उत्तर आहे जयपूर. 2022चा वर्ल्ड ग्रीन सिटी पुरस्कार कोणत्या शहराने जिंकला? वर्ल्ड ग्रीन सिटी पुरस्कार 2022चा हैदराबाद या शहराने जिंकला. 2022 मध्ये महिला आशिया कप 2020चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले? तर भारत या देशाने महिला आशिया कप विजेतेपद जिंकलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यात मिशन लाईफ मूव्हमेंट लॉन्च केले. कोणत्या राज्यात केले? गुजरात केवडिया या ठिकाणी.